नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट संकेत केलाजी, जे 2021 पासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. स्पेशली रेसिडेन्शियल सेक्टरवर आणि इंटिरियरच्या अँगलनं, अशा दोन्ही अँगलनं त्यांचं काम चालू आहे. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास जरी नुकताच सुरू झालेला असला तरी भविष्यातली त्यांची वाटचाल कशी आहे, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्किटेक्ट बनण्यासाठीचं प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण या क्षेत्राकडे यावं? तर मी रुरल एरियातून बिलॉंग करतो. ताराबाद म्हणून गाव आहे नाशिक जिल्ह्यात. तर मग तिथून माझं प्रायमरी एज्युकेशन तिथे झालं. नंतर 11th-12th जो असं ग्रॅज्युएशन ते नाशिकला झालं. आणि मग हे सगळं करत असताना मला 2 बहिणी आहेत. दोघं पण इंजिनियर आहे. मोठी बहीण माझी सिव्हिल इंजिनियर आहे आणि माझे वडील स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मला हे एक इन्स्पिरेशन मोठं ठरलं की मी ह्या फील्डला त्यांना कुठेतरी एक टीम म्हणून वर्क करायला मदत करावी. नक्कीच. मग घरातच जेव्हा एवढा मोठे 3 युनिव्हर्सिटीला असं, तर मग काम करताना सुरुवातीला बर्डन येतं का त्यांची सगळ्यांची मदत झाली? नाही, निश्चितच मदत झाली त्यांची या सगळ्या जर्नीमध्ये. कारण की जिथं प्रॅक्टिकल नॉलेज आणि काय म्हणतो आपण युनिव्हर्सिटी नॉलेज याच्यातला जो डिफरन्स, जो गॅप आहे, तो मला घरातून फील करायला मिळाला. बरोबर आहे. मग यातला पुढचा प्रश्न येतो ते म्हणजे आर्किटेक्टचा एक स्ट्रगल असतो. जेव्हा शिक्षण पूर्ण होतं त्याच्यानंतर आपण कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो अनुभव येण्यासाठी. तो तुम्ही कुठं घेतला आणि पहिला प्रोजेक्ट कसा मिळाला, कोणाच्या रेफरन्सने मिळाला? कारण फ्रेशर असल्यामुळे कोणी पटकन पहिल्यांदा विश्वास ठेवत नाही. मग तो प्रवास कसा होता? पहिला प्रोजेक्ट आपण जर म्हटलं की आता मी 21ला पास आउट झालो, 20-21ला. तर मग त्यानंतर मी जॉब केला 2 वर्ष. जॉब करत असतानाच स्वतःची पण प्रॅक्टिस कशी इस्टॅब्लिश करता येईल याच्यात मी लक्ष दिलं. आणि पहिला प्रोजेक्ट म्हणजे एक काय म्हणतो दैवी संस्थेचा होता, आशापुरी माता संस्थान नरकोड. त्यांनी माझी वर्किंग स्टाईल बघितली होती. त्याच्यानंतर मी त्यांना प्रेझेंटेशन दिले की हाऊ वी शुड बी, म्हणजे ते एक देवस्थानाला एक टुरिस्ट स्पॉट कसं कन्वर्ट करता येईल या संदर्भात मी त्यांना एक थोडं प्रेझेंटेशन दिलं. आमचे आमदार साहेब आहेत, त्यांना प्रेझेंटेशन दिलं. मग तशा त्या सगळ्यांच्या सहयोगाने मला तो पहिला प्रोजेक्ट भेटला. क्या बात. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे, बिईंग आर्किटेक्ट, प्लॅन या स्टेजचा इम्पॉर्टन्स काय आणि तुम्ही प्लॅनवर कसं काम करता? नाही, बिईंग आर्किटेक्ट प्लॅन म्हणजे हे पूर्ण जी काही इमारत उभी याचं फाउंडेशन म्हणजेच प्लॅन आहे. म्हणजे मी तर माझ्या क्लायंटला कमी याच्यातच तेच सांगतो की प्लॅनवर तुम्ही जेवढा जास्त वेळ द्याल, आमच्याकडून जेवढं तुम्ही कसून घ्याल तेवढं तुमचं काम सुरेख होण्यामध्ये ती मदत करते. ती प्लॅनिंग स्टेज आहे. बरोबर बरोबर. दुसरं, जेव्हा तुम्ही चांगलं क्रिएटिव्हिटी असेल म्हणजे पूर्ण वापरून एक चांगला प्लॅन बनवता, चांगले चांगले फॉर्म्स वापरता त्याच्यामध्ये, आणि मग जेव्हा तो ऍक्च्युअल एक्झिक्युशनची वेळ येते तर तेव्हा बऱ्याच असं मग क्लायंटचं म्हणणं असं किंवा कस्टमरचं की माझं बजेट थोडं कमी आहे, आता ते जमणार नाही. तर मग अशाला क्रिएटिव्हिटी, बजेट आणि क्वालिटी या तिन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? आता याच्यात जर म्हणजे प्रॅक्टिस आपली बघितली की महाराष्ट्र घ्या, त्याच्यात नाशिक जिल्हा, आणि त्याच्यात माझं एक वर्किंग मी नाशिकला असतं आणि एक ताराबादला असतं, जे माझं नेटिव्ह प्लेस आहे. तर मग तिथे फर्स्ट प्रायोरिटी आपण क्वालिटी ठेवतो, मग बजेट ठेवतो आणि थर्ड माझी क्रिएटिव्हिटी, असं सध्या सिक्वेन्स तिथे असतो. कारण की माझी क्रिएटिव्हिटी जर प्रायोरिटी ठेवली तर बजेट हे थर्ड नंबरला जाईल. बरोबर. आणि कॉम्पिटिशनच्या युगात हे फार महत्वाचं आहे. बरोबर. दुसरं, आपण जेव्हा चांगले डिझाईन्स केल्यानंतर जेव्हा ते एक्झिक्युशन करणारे असतात ते सगळे अनस्किल्ड लेबर असतात, तर बऱ्याचदा त्यांना त्यातली कमी माहिती असते, चुकवण्याचा चान्स असतो. तर मग तुम्ही लेबर मॅनेजमेंटच्या अँगलनं कसं काम करता? नाही, आता सगळ्यात पहिले तर मी ओरली नाही या गोष्टींमध्ये पडत की आपला ड्रॉइंग सेटच एवढा स्ट्रॉंग पाहिजे की अनस्किल्ड लेबर किंवा फर्स्ट डे ऑफ वर्किंग ज्याचा असेल त्यालाही ते ड्रॉइंग बघून तो ती गोष्ट एक्झिक्यूट करू शकेल. बरोबर. आणि साईटवर जे काही अडचणी असतील तर मग निश्चितच आम्ही असतो किंवा ऑफिस मधून कोणी असेल तर ते गाईड तर करतातच, पण ड्रॉइंग सेटच तेवढा स्ट्रॉंग आपला असतो की त्यांना अडचणी यायला नको. बरोबर. मग आता यातला एक वेगळा जरा प्रश्न आहे, तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन. एक आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता खरं तर काम करण्याची गरज आहे? सगळ्यात म्हणजे यंग जनरेशन, आता माझी पण प्रॅक्टिस नवीच आहे, तर आमच्याकडे खूप सारे आयडियाज किंवा काही आहे क्रिएटिव्हिटी, पण त्याला एक काहीसा खूप ठिकाणी प्लॅटफॉर्म नाहीये हवा तसा.
तर तो प्लॅटफॉर्म जो जेव्हा म्हणजे यंग जनरेशनची जेव्हा जोड भेटेल तर ते नाशिक एक आयकॉन म्हणून उभं राहील. नक्कीच. पण मग अशा वेळेला आता प्रशासनानं काय पावलं उचलायला पाहिजे त्या यंग जनरेशनला पुढे नेण्यासाठी, अजून एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करण्यासाठीच्या दृष्टीनं? जसं की आता खूप काही कॉम्पिटिशन असतात, पण त्यांना आयडियाज यंग पाहिजे, पण त्यांना एक्सपिरियन्स 10+ इयर्स पाहिजे. या ज्या काही त्यांच्या दोघं गोष्टी आहेत, तर ह्या मॅनेज होणं सध्या तरी थोडं वाटते अवघड गोष्ट. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर असतो. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की स्टील चांगलं आहे, वापरलं पाहिजे? जसं आता आयकॉनने DS काढलं, म्हणजे डक्टिलिटी स्ट्रेंथ, जे की म्हणजे आमच्या रुरल एरियामध्ये जेव्हा ते बेंडिंग करतात तर चिपिंग नको व्हायला, या बेसिक गोष्टी त्यांना DS शी घेणं देणं नाही. त्यांना फक्त एवढं आहे की आम्ही युज करताना त्याचं कॉर्नर्स नको तुटायला किंवा ह्याच्या काही गोष्टी आहे, तर हे आम्ही त्यांचे रिव्ह्यूज, ऍक्च्युअल तर आपण वर्किंग नाही करत, पण त्यांच्या रिव्ह्यूज वरून आपण ठरवू शकतो की कोणतं स्टील कुठेपर्यंत आपण युज करू शकतो. बरोबर. आयकॉन स्टील यापूर्वी वापरले कधी कुठल्या प्रोजेक्ट? निश्चितच वापरलाय. बरं, मग कसा होता आयकॉनचा अनुभव इन टर्म्स ऑफ त्यांची सर्व्हिस, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी? नाही म्हणजे आता त्यांचं नेटवर्क तर खूप मोठं आहे. म्हणजे आता नाशिक जिल्ह्यामध्ये माझं जे काही वर्किंग चालू आहे, तर प्रत्येक सिटीला त्यांचं नेटवर्क आहे. त्याच्यानंतर त्यांची मार्केटिंग टीमचा सपोर्ट आहे, आणि त्यानंतर एंड युजरला आपण जे कन्व्हिन्स करायचं, म्हणजे 50% काम आम्ही करतो, पण 50% नक्की आयकॉन करतं. बरोबर. आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टमध्ये असा एखादा प्रोजेक्ट होता का जो काम करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हान आली, आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? असा कोणताच प्रोजेक्ट नाही की जो जे ठरवलंय आणि ते झालंय असं तर कोणताच प्रोजेक्ट नाहीये. प्रत्येकाला काहीतरी म्हणजे प्लॅनिंग वेगळी आहे की एक्झिक्युशन दुसऱ्या दिशेने चालतंय, पण ऍट द एंड जे आपल्याला एक्सपेक्टेड रिझल्ट पाहिजे ते मग इन टर्म्स ऑफ बजेट असो, जसं आपण पहिलेच डिस्कस केलं, म्हणजे या ज्या काही गोष्टी पॅरामीटर जे नंतर जाऊन क्लायंटला लक्षात येतात, मग तशा वेळेला प्लॅन बी हा कधी रेडी पाहिजे आपल्याला. प्लॅन बी रेडी असतं, फक्त एक्झिक्युशनला आम्ही वाट बघतो. येतोय नक्कीच. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये तुमच्यासारखे जे यंग आर्किटेक्ट येत आहेत, तुमचे मित्र येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? रीच इज द की. म्हणजे आम्हाला असं ऑफिशियल ऍडव्हर्टाइजमेंट काही नाही, कारण की कोणी आयुष्याची पुंजी आपल्याकडे देते. बरोबर. तर मग त्याचा प्रॉपर वेने युज करायचा असेल तर मग रीच इज द की. कारण की पहिला प्रोजेक्ट आणि तिथून पहिल्या प्रोजेक्टचं ते एक काय म्हणतात क्वालिटी बघितल्याशिवाय, म्हणजे प्रोजेक्ट कॅचेस प्रोजेक्ट. बरोबर बरोबर. त्याला असं काही नाही की मी दुकान मांडून बसलोय आणि वेगळं काही विकतोय. माझी क्वालिटी त्या प्रोजेक्ट मधून दिसली पाहिजे. नक्कीच. सर, ते आर्किटेक्ट संकेत केलाजी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की या क्षेत्रामध्ये तुमचं नाव हीच तुमची जाहिरात असते, तुम्ही केलेलं काम ही तुमची जाहिरात असते. त्यामुळे तुम्ही काम असं करा की तुमचं नाव होईल, आणि तुमचं नाव झालं की ऑटोमॅटिकली तुम्हाला पुन्हा काम मिळेल. हाच एक फक्त त्यातला फॉर्म्युला आहे. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.